नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे HSK मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन केली. पुढचा प्रश्न बघा. 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? मारिया कोरिना मचोडो यांना नोबेल शांतता पुरस्कार 2025 हा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? बघा, 1 मे 1962. महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? नितीन करीर. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? बघा, वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी म्हणजेच प्राणहिता नदी. पानिपत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? केरळ. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? वीरा शिंदे. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला होता? शिरीष कुमार. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? राष्ट्रकूट राजवट. उल्हास नवभारत साक्षरता अभियान मधील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? मिझोराम. महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला होता? साबरमती. इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? दादाभाई नौरोजी. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते होते? राजस्थान. अंजीर पिकाचे उत्पादन सर्वाधिक कोठे घेतले जाते? बघा, अंजीर पिकाचे सर्वाधिक उत्पादन हे राजेवाडी येथे घेतले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? अभिनव भारत. कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? अमरावती शहर. कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत? संत नामदेव. देशातील पहिले सहकार विद्यापीठ या राज्यात उभारण्यात येत आहे? गुजरात. शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय या शास्त्रज्ञात जाते? गॅलिलिओ. सिंधू नदी जलकरार कोणत्या वर्षी झाला? 1960. तामिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे? आवडी येथे जड वाहनांचा कारखाना आहे. खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? बघा, सेतू हा मिसाईलचा प्रकार नाही. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? बघा, चिल्का सरोवर. टिंबटिंब या कादंबरीला 2025चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे? बघा, खोल खोल दुष्काळ या कादंबरीला 2025चा युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? सुंदरबन. भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी झाला? 2012. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशाला दुआब असे म्हणतात. महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? घनचक्कर. कुलाबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? बघा, रायगड. भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात आहेत? अहिल्यानगर. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाचा जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले आहे? बघा, उजनी धरण.